अपयश या शब्दाकडे तुम्ही बिझनेसमॅनच्या दृष्टिकोनाने किंवा एका मेंटॉरच्या दृष्टिकोनाने कसं पाहता? मला खरं तर हा शब्दच खूप आवडतो. अपयशमध्ये सुद्धा यश दडलेलं आहे. म्हणजे नीट जर बघितलं आपण तर माणूस अपयशातनं जास्त शिकत जातो. फक्त असं होऊ नये, म्हणजे आपल्याकडे म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण त्या पायऱ्या इतक्या वाढत जाऊ नये की त्याचा जिना तयार व्हावा. अपयश हे कशासाठी आहे तर त्यातनं शिकण्यासाठी आहे, चुका टाळण्यासाठी आहे. काहीतरी चुकतं, काहीतरी करायचं राहून जातं, त्यावेळी अपयश येतं. ती चूक पुन्हा टाळली पाहिजे. आणि अपयश माणसाला जमिनीवर ठेवतं असं माझं स्वतःचं मत आहे. यश मिळालं की लोक हुरळून जातात आणि अपयश आलं की खचून जातात. माझं असं म्हणणं आहे की कुठलाही उद्योजक असेल त्याला जर उद्योगात जायचं, स्टेबल राहायचं असेल किंवा उद्योग वाढवायचा असेल तर त्याने यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचू नये. त्यामुळं अपयश आलेलं चांगलं आहे. त्याच्यासाठी प्रत्येक उद्योजकाने तयार असायलाच हवं की आपल्या व्यवसायात यश पण येईल, अपयश पण येईल. ते अपयश पचवता आलं पाहिजे, त्या चुका टाळून पुन्हा यशाकडे वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.